निशा हर्बल, डॉक्टर कैरी हेयर ऑयल, सुंदर बालों से हो जाए प्यार। निशा हर्बल सागर गोटी ऑयल, मालिश करो दर्द भगाओ। यात आहे केशर आणि हळदीचा लेप आणि वापरायलाही अगदी सोपं। सॅफ्रो जेलमुळे माझी पण त्वचा झाली आजीसारखी स्मूथ अँड शायनी। सुंदर बिस्किट की नई पेशकश, हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट्स, 100% उच्च प्रति के गेहूं के आटे से बना परिपूर्ण बिस्किट। हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट, सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो। वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके। वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट। वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके। वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार, मी निशांत आणि बाप्पा मोरया या कार्यक्रमात सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत। प्रेक्षकांनो, गणपती बाप्पा हे एकमेव असं दैवत आहे ज्याची अनेक नावं आणि अनेक रूपं आहेत। भक्तांना ज्याप्रमाणे तो आवडतो त्या रूपात भक्त त्याला पाहत असतात। संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे। गणेशोत्सवाचा आजचा 7वा दिवस आणि बाप्पा मोरया या कार्यक्रमाच्या 7व्या भागात आम्ही आलो आहे धरमपेठ सार्वजनिक गणेश मंडळातील गणरायाचं दर्शन घ्यायला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार, मी निशांत। युसीएनच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत। भारत देश पारतंत्र्यात असताना म्हणजेच 1892 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य चळवळ उभी करण्यासाठी लोकांना एकत्र आणणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता। तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे आणि भारत देशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय। आणि लोकमान्य टिळकांचा हा उद्देश आपण इथे आजही लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव हा मोठा फेस्टिवल समजला जातो, मोठा उत्सव समजला जातो आणि म्हणूनच गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव ठरला आहे। बाप्पा मोरया या कार्यक्रमात आज आम्ही आलो आहे दत्तवाडी परिसरातील गजानन सोसायटीतील गुरुप्रसाद गणेशोत्सव मंडळात। आपण पाहू शकता इथे गणेशाची स्थापना करण्यात आली आहे, सोबतच आनंद मेळावा सुद्धा भरवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या दत्तवाडी परिसरातील हा एकमेव इथे असा परिसर आहे, इथे गल्लीबोळात कुठेही गणपती बसलेले नाही आहेत, तर हा गजानन सोसायटीतील हा एकमेव गणपती इथे स्थापन करण्यात आलेला आहे। आपण हळूहळू जाऊयात आणि आत जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया।
ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या मंडपात मी आता आहे. आपण पाहू शकता मोठा मंडप इथे तयार करण्यात आलेला आहे. सोबतच समोरच आपण गणपतीची मूर्तीसुद्धा पाहू शकता. सुरेख अशी विलोभनीय विलक्षण अशी गणपतीची मोठी मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे. पांढऱ्या रंगाची ही मूर्ती आहे आणि सोबतच विविध दागिने गणपतीला घालण्यात आलेले आहेत. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचे कान फार मोठे आहे. सुपासारखे कान असतात गणपतीचे. अगदी तसे सुपासारखे कान या गणपतीला आपण पाहू शकता. सोबतच आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रकाश योजनासुद्धा इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे गणपतीचं असं मनमोहक रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. गुरुप्रसाद गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी आता माझ्यासोबत आहे. मला सांगा, केव्हापासून इथे गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येते आहे? गणपती बाप्पांची स्थापना आमच्या गजानन महाराजच्या मंदिरात 1989 सालीपासून चालू झालेला आहे. तो ग्राउंड छोटं झालं असल्यामुळे आता हे आम्ही आनंद मेळावा भरवल्यामुळे हे वर्ष पहिल्यांदा इथे या मोठ्या प्रमाणात आम्ही हा गणपतीची स्थापना केलेली आहे. मला सांगा, गणपतीच्या मूर्तीविषयी म्हणजे काही वैशिष्ट्य आहेत का गणपतीची मूर्तीची? सर्वप्रथम हे सांगण्यात मला इच्छुक आहे की आम्हाला गणपतीची मूर्ती आमच्या दरवेळेस वेगवेगळी राहायची, पण यावेळेस आम्ही असं ठरवलं की आमच्या गणपतीची मूर्ती जी कान खूप मोठे असावे, तर त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचा कान मोठे करण्याचे आमचे आग्रह होता. तर आम्हाला मूर्तिकारांनी कान मोठे केल्यानंतर त्याच्या मूर्तीचं स्वरूप इतकं सुंदर त्यांनी तयार केलेलं आहे. ते महालातले जाणकार अरुण ताजनेकर म्हणून नाव आहे त्यांचं. अतिशय सुंदर त्यांच्या हातामध्ये काय म्हणतात कला आहे आणि त्यांच्या मूर्तीमध्ये बनवण्यामध्ये खूप जीवित्व आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या डोळ्यामध्ये पहा, त्यांच्या कानाकडे पहा, त्यांच्या हातापायाकडे पहा. असं वाटतं की मूर्ती लगेच उठून आपल्याशी काही बोलेल, असं बोलकं चित्र त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. नक्कीच. आणखी मला सांगा, जसं आपण आनंद मेळावा तर इथे भरवलेला आहे भाविकांसाठी, त्या व्यतिरिक्त कुठले उपक्रम मंडळातर्फे राबवण्यात येतात या 10-12 दिवसात? आमचा खरा उद्देश असा आहे की गुरुप्रसाद गणेशोत्सव मंडळाच्या तर्फे आम्ही जो गणेशोत्सव जो मंडळ सुरू केलेला आहे, आम्हाला आमच्या गजानन सोसायटीचा एक आमचा मोठा परिवार आम्ही मानतो. आणि असं आम्हाला इच्छुक आहे की सर्व आजूबाजूचे जितकेही एरिया आहे त्या प्रत्येक एरियातल्या माणसांनी आपल्याला एकमेकांना ओळखावं. एकमेकांचे एक गणपती हा विषय असा आहे लोकमान्य एकत्र येण्यासाठी सुरू केलेला आहे आणि सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावं. त्यांनी पण आमच्या प्रोत्साहनाला थोडासा साथ द्यावा. त्यांनी पण स्वतःहून तुमचे काही असतील तर त्यांनी सांगावे. आणि आजूबाजूच्या परिसरातले जेवढे लोक आहे त्यांनी एकमेकांशी भेट होते आणि व्हावी अशी आमची संकल्पना आहे. कारण की बरेच वर्षभर आजकाल लोकांच्या हातात मोबाईल, वेळ, ऑफिसचे कामं, घरातले कामं सगळे असल्यामुळे अशा या संकल्पनेमुळे लोक एकत्र येतात आणि सगळ्यांची भेटगाठी होतात.
युसीएनच्या प्रेक्षकांना उत्तम पिक्चर क्वालिटी, उत्तम साऊंड क्वालिटी आणि टी व्ही बघण्याचा वेगळा अनुभव मिळावा यासाठी युसीएनचे नवीन हाय डेफिनेशन सेट टॉप बॉक्स उपलब्ध आहेत. या सेट टॉप बॉक्सवर हाय डेफिनेशन HD सेट टॉप बॉक्सवर 350पेक्षा जास्त चॅनल्स आहेत आणि 50पेक्षा अधिक HD चॅनल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला टी व्ही पाहण्याचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. सोबतच तुम्हाला जर जुने SD सेट टॉप बॉक्स रिप्लेस करायचे असतील तर केवळ 999 रुपये देऊन आणि जुना सेट टॉप बॉक्स देऊन आपल्याला हाय डेफिनेशन सेट टॉप बॉक्स घेता येणार आहे. सोबतच युसीएनचं ब्रॉडबँड देखील सर्व ग्राहकांना उपयुक्त ठरणार आहे. युसीएनच्या ब्रॉडबँडद्वारे 10 MBPS पासून 100 MBPS पर्यंत इंटरनेट हायस्पीड मिळणार आहे. सोबतच येणाऱ्या दिवसात 1000 MBPS स्पीडपर्यंत सुद्धा इंटरनेटची स्पीड मिळणार आहे. तर युसीएनचा ब्रॉडबँड देखील आमच्या ग्राहकांसाठी फायदेकारक ठरणार आहे. या कार्यक्रमात बाप्पा मोरया कार्यक्रमात वेळ झाली आहे विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा युसीएन न्यूज. निशा हर्बल, डॉक्टर कैरी हेयर ऑयल, सुंदर बालों से हो जाए प्यार. निशा हर्बल सागर गोटी ऑयल, मालिश करो दर्द भगाओ. यात आहे केशर आणि हळदीचा लेप आणि वापरायलाही अगदी सोपं. सॅफ्रो जेलमुळे माझी पण त्वचा झाली आजीसारखी स्मूथ अँड शायनी. सुंदर बिस्किट की नई पेशकश, हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट्स, 100% उच्च प्रति के गेहूं के आटे से बना परिपूर्ण बिस्किट. हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट, सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो. वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट. वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही आहे दत्तवाडीतील गुरुप्रसाद गणेशोत्सव मंडळात. आपण पाहू शकता मोठ्या संख्येने इथं भाविक उपस्थित आहेत. लवकरच आम्ही आमच्या आवडत्या कार्यक्रमाला प्रश्नमंजुषेला सुरुवात करत आहोत. या प्रश्नमंजुषेचे प्रायोजक आहेत निशा हर्बल सागर गुटी ऑइल, निशा हर्बल डॉक्टर केरी हेअर ऑइल, सुंदर डायजेस्टिव्ह बिस्किट आणि वाघमारे मसाले. तर सुरुवात करतोय आपल्या प्रश्नमंजुषेला. पण त्याआधी जेवढेही लहान मुलं असतील त्यांच्यापैकी कुणाला गणपतीचं मंत्र, गणपतीचं एखादं स्तोत्र किंवा गणपतीचं गाणं येत असेल तर त्यांनी वर यावं आणि गाणं म्हणावं असं मी विनंती करतो. जेही लहान मुलं असतील. हा हा हा, आता कोणीतरी लहान मुलगी येत आहे. वा 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 वा. क्या नाम है आपका? क्या? इधर आओ, सामने आओ, सामने आओ, पीछे मत जाओ, सामने आओ. क्या आता है आपको? बोलो गणपति बाप्पा मोरया. अच्छा, आप आओ. आपको कौन सा मंत्र आता है? गणपति का स्तोत्र. हाँ, आपका सबसे पहले नाम बताओ. वेदश्री पंकज कौंडण्य. बिल्कुल बोलो. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामात् सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं. थैंक यू. जोरदार तालियां होनी चाहिए देवश्री के लिए, वेदश्री के लिए जोरदार ताली. आपको भी कुछ आता है? यस. आपका सबसे पहले नाम बताओ. परी मनु. परी है ये. परी, आप क्या बोलने वाली हो? ओम भूर्भुवः स्वः. बोलो. ओम भूर्भुवः स्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. वाह वाह, परी के लिए भी जोरदार तालियां होनी चाहिए. अब हमारे बीच आने वाले हैं सोहम जायसवाल. बिल्कुल आओ. रुको रुको रुको, आप सब रुको, आओ. हाँ, आपका नाम बताओ. सोहम जायसवाल. अच्छा, आप क्या बोलने वाले हो? अच्छा बोलो, स्टार्ट करो. वक्रतुंड बोलने वाले हो? हाँ. वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जोरदार तालियां इन तीनों के लिए। छोटे बच्चे अगर मंत्र बोल सकते हैं तो उनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए। थैंक यू सो मच। जाओ। तो मेरा पहला सवाल है, गणपती बाप्पांच्या पत्नींची नावं सांगायची आहे। आपण या हळू 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 या इकडे। आधी आपलं नाव सांगा। शीतल रहाटगावकर. अच्छा, गणपती बाप्पांच्या पत्नींची नावं काय? रिद्धी अँड सिद्धी. रिद्धी अँड सिद्धी. रिद्धी आणि सिद्धी ही गणपती बाप्पांच्या पत्नीची नावं आहेत. बरोबर उत्तर आहे, पण एका पहिल्या प्रश्नावाला बक्षीस मिळणार नाही. कमीत कमी 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे, मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. गणपती बाप्पांच्या मुलांची नावं काय? शुभ आणि लाभ. शुभ आणि लाभ हे पण उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. शुभ आणि लाभ. ठीक आहे. गणपती बाप्पांच्या बहिणीचं नाव काय? संतोषी माता. नाही, उत्तर चुकलेलं आहे. संतोषी माता गणपती बाप्पांच्या बहिणीचं नाव नाही. एक दुसरा आणखी सोपा प्रश्न विचारतो. गणपती बाप्पांच्या भावाचं नाव काय? कार्तिकेय. कार्तिकेय. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. यांना निशा हर्बल कडनं एक गिफ्ट मिळत आहे. निशा हर्बल सागरगोटी ऑइल सांधेदुखी आणि गुडघेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जे कोणी घरी असतील म्हातारे लोक, त्यांना जर त्रास असेल तर त्यांच्यासाठी हे खूप गुणकारी ऑइल आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. या जसं जसं प्रश्न मंजुषा पुढे जाणार आहे, आमची कॉम्पिटिशन देखील थोडी हार्ड होणार आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न दुसऱ्या फेरीसाठी विचारतोय. गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य कोणता? इतके सारे हात वर. ठीक आहे, या पांढरे शर्टवाले दादा तुम्ही या. या. अगदी सोपा प्रश्न आहे. सुरुवातीचा प्रश्न सोपाच असतो आमचा, पुढे नंतर मग कठीण होते. या इकडे मध्ये या. आधी आपलं नाव सांगा. माझं नाव दिनेश बारंगे. मला सांगा, गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य कोणता? मोदक. मोदक बरोबर उत्तर आहे. गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य. आता गणपती बाप्पांची 12 नावं सांगायची आहेत. अरे बापरे, काय 108 नाव आहे, त्यापेक्षा फक्त 12 सांगायची आहे. रोजची नावं आहेत. नाही 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 12 सांगायची. बाबा एवढं मोठं बक्षीस मिळतं तुम्हाला, सुंदर बिस्किट. नाही नाही, पण यायला पाहिजे ना. प्रयत्न करा, प्रयत्न करा. गजानन, गणेश, लंबोदर, विनायक, 4 वक्रतुंड, 5 पितांबर, 6 आणखी 6 राहिली. बस या इकडे. एक दंत, 7 वक्रतुंड झाला, लंबोदर झाला, बस. सॉरी, आम्ही बक्षीस नाही देऊ शकणार. आणखी कुणाला 12 नावं येत असतील हातवरती? एकच हातवरती दिसतो. या समोर ताई, या इकडे. सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा. पौर्णिमा रतन पवार. अच्छा, गणपतीची 12 नावं. ओम गणाधिपाय नमः, ओम पुत्राय नमः, ओम एकदंताय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम गणाधिपाय नमः, ओम गणपतये नमः, ओम गणेशाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम व्यंकटेशाय नमः, ओम सामगाय नमः. 11 झाले. हो. ओम धुंडीराजाय नमः. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गणपती स्तोत्र ज्याला येत असेल त्याला 12 नावं अगदी सहजरित्या येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 12 नावं सांगितल्या. आता तुम्हाला अष्टविनायकांची नावं पण तुम्हाला एकदम इझिली येत असतील. जागा सांगा अष्टविनायकांची किंवा नावं. 4 तरी सांगा. 4 तरी अष्टविनायक आहेत. 4 तरी सांगा. सिद्धिविनायकाय, सिद्धाविनायक, सिद्धिटेक. पुण्याचा गणपतीपुळे. नाही, तो अष्टविनायकात नाहीये. नाही. मुंबईचा एक. नाही, तो पण अष्टविनायकात नाहीये. नाही दादा इतकं. ठीक आहे, मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. गणपती बाप्पांची स्थापना कोणत्या तिथीला झाली? आपण 8 दिवसाआधी गणपतीची स्थापना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात. कोणत्या तिथीला? भाद्रपद शुक्ल. काय शुक्ल काय? तृतीयेला. चतुर्थीला. पूर्ण सांगा उत्तर. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला. अगदी बरोबर उत्तर आहे. गणपती बाप्पांची स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाली. आपण गणपती बाप्पांची स्थापना तर करतो, पण कोणत्या तिथीला राहते हे आपल्याला माहित नसतं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. यांना बक्षीस मिळतंय. सुंदर बिस्किट तर्फे यांना बक्षीस मिळतंय. सुंदर डायजेस्टिव्ह बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या चला पुढचा प्रश्न विचारतो. रेडी आहात सगळे? रेडी आहात का? अरे मला ऐकू नाही येत. रेडी आहात का? चला पुढचा प्रश्न. पहिला प्रश्न सोपा. गणपती बाप्पांची मुख्य शस्त्रे कोणती? शस्त्र, अस्त्र, शस्त्र काहीही चालेल. अहो शस्त्र म्हणतोय मी, खाण्याचं नैवेद्य नाही. शस्त्र म्हणजे ज्यांनी गणपती बाप्पा वार करतात ते प्रमुख शस्त्र. नाही नाही ठीक आहे, मी उत्तर देतो. गणपती बाप्पांचं मुख्य शस्त्र म्हणजे पाश किंवा परशु त्यांच्या हातात असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न विचारतो. सोपा प्रश्न. गणपती बाप्पांचं वाहन कुठलं? अरे बापरे, इतके सारे हात, आता कोणाला निवडू? सगळ्यात मागे कोण उभं आहे? हा या या पुढे या. सगळ्यात मागे तुम्हीच आहात. या 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 लवकर या. हा आधी तुमचं नाव सांगा. गौरी डाफ. अच्छा, गणपती बाप्पांचं काय विचारलं होतं मी? हा सांगा. गणपती बाप्पांचं वाहन उंदीर. उंदीर म्हणजेच मूषक गणपती बाप्पांचं वाहन. बरोबर उत्तर आहे. प्रश्न आता आणखी थोडा. दुसरा प्रश्न. गणपती बाप्पांचे 4 हात असतात. त्या 4 हातांमध्ये काय काय असतं? शंख. कोणत्या हातात? अरे गणपती बाप्पांना रोज पाहतो आपण, घरी सुद्धा पाहत असाल आणि इथे पण पाहत असाल. 4 हातांमध्ये काय काय असतं? इथे समोरी लागले, इकडे आजूबाजूला सर्वीकडे आहे. नाही पाहत तुम्ही, मागे नाही पाहायचं. नाही माहिती. अच्छा, आणखी कोणी उत्तर देऊ शकेल? या तुम्ही खाली येऊन. इकडे. मुझे बताइए गणपति बाप्पा के 4 हाथों में क्या क्या होता है? उनके एक हाथ में मोदक. पूरा बताना है, ऊपर का और नीचे का हाथ ऐसा पूरा बताना है. एक हाथ में मोदक, एक हाथ में उनका मतलब वो जिससे वार करते हैं शस्त्र होता है. शस्त्र, और एक हाथ से आशीर्वाद देते हैं, और एक हाथ में शंख. शंख यानी ये बाप्पा के हाथ में शंख है. यहाँ के शंखही असतं, कधी शस्त्रही असतं, कधी कमळही असतं. बरोबर उत्तर आहे. बराबर उत्तर आपने आंसर दिया है. अब मुझे बताइए गणपति बाप्पा की लंबी सूंड होती है और बड़े कान होते हैं, किस चीज के प्रतीक होते हैं? लंबे कान इसके प्रतीक होते हैं कि उनको अच्छा ठीक है, मैं क्वेश्चन चेंज करता हूँ. गणपति बाप्पा को गजानन कहा जाता है. गजानन नाम का मतलब क्या है? आसान है. गजमुख वाले. गजमुख वाले. गज यानी क्या? हाथी. हाथी के मुख वाले. गज मीन्स हाथी, आनंद मीन्स मुख. तो गजमुख वाले बराबर जवाब दिया है. हम इनको प्राइज देते हैं सुंदर बिस्किट की ओर से. सुंदर डाइजेस्टिव बिस्किट, स्वादिष्ट, खाओ तो जानो. जोरदार तालियां होनी चाहिए. चलिए अभी आखिरी प्राइज बचा है और अभी आखिरी 2-3 सवाल रहेंगे. थोड़ा मैं डिफिकल्टी लेवल आगे थोड़ा हार्ड करता हूं. आसान सवाल है. सार्वजनिक गणेशोत्सव की शुरुआत किसने की? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? या 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 यांना आता पहा, यांना थांबा थांबा थांबा. या सार्वजनिक गणेशाची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. अगदी बरोबर उत्तर आहे. कोणत्या साली? ते नाही माहित बघ. माग 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 तेच तो पाहिजे. काय विचारलं? हा. नाही तो 2 प्रश्न आहे ना. पहिला झाला लोकमान्य टिळकांनी केली. कमीत कमी 2 ते 3 प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. चालेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न हा आहे की कोणत्या साली केली? कोणी सांगायचं नाही. 1900. नाही नाही ठीक आहे. नेक्स्ट या पुढे या. आधी आपलं नाव सांगा. कल्पना निंबारते. अच्छा, सार्वजनिक गणेशाची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली, सगळ्यांना माहिती पडलंय. कोणत्या साली? 1893. अगदी बरोबर. 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तशी 1892 साली झाली होती पुण्यामध्ये.
एक जावळे म्हणून कोणीतरी गृहस्थ होते, त्यांनी ही संकल्पना आणली होती आणि लोकमान्य टिळकांनी 1893 पासून त्याला सुरुवात केली. यांचा पहिला प्रश्न झाला आहे, यांना दुसरा प्रश्न विचारतो. या इथे या. दुसरा प्रश्न आहे, संकष्टी चतुर्थी करता का आपण? तर कोणत्या तिथीला येते? संकष्टी चतुर्थी आहे, ठीक आहे, पण कोणत्या तिथीला? तिथी आहे ना, माघ. प्रत्येक महिन्यात येते. कोणत्या तिथीला? पूर्ण सांगायचा महिना वगैरे काय असतो, कोणता असतो, पक्ष कोणता असतो? शुक्ल पक्ष. नाही, कृष्ण पक्ष. उत्तर चुकलेलं आहे तुमचं. ठीक आहे, पुढे जातो. अंगारकी चतुर्थी केव्हा येते? मंगळवारला. तर मंगळवारला येते. ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. अंगारकी चतुर्थी मंगळवारी येते. जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीचं काय महत्त्व असतं आणि कशा प्रकारे तो उपवास करण्यात येतो? संकष्टी चतुर्थी ही आपला संकट दूर करण्यासाठी आणि आपण ती श्री गणेशाला म्हणजे आपल्या मनातली श्रद्धा सांगण्यासाठी आपण. आणि उपवास कशा प्रकारचा असतो? उपवास हा निर्जलाच असतो. आणि काय खातात, काय नाही खावं लागत? मिठाचं नाही खावं लागत. ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. यांना आपण बक्षीस देतोय. आमचं शेवटचं बक्षीस जात आहे सुंदर डायजेस्टिव्ह बिस्किटकडनं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. सुंदर डायजेस्टिव्ह बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो. अशा प्रकारे ही आमची स्पर्धा इथे आम्ही संपत आहोत. जोरदार नारा लावूयात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, बोलो गजानन महाराज की. तर प्रेक्षकांना रोजच्या प्रमाणे आम्ही गणपती अँथमला सुरुवात करतोय. ग ग गणपती, 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 ग ग गणपती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, बोलो गजानन महाराज की. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. धन्यवाद सगळ्यांचे आणि गुरुप्रसाद गणेश मंडळाचे देखील धन्यवाद. आपण या आमच्या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल सर्व भाविकांचेही धन्यवाद. बाप्पा मोरया या कार्यक्रमात आज आपण दर्शन घेतले दत्तवाडी येथील गुरुप्रसाद गणेशोत्सव मंडळाचे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत निशा हर्बल. निशा हर्बलचे सर्व प्रोडक्ट्स हर्बल आहेत. सोबतच सांधेदुखी, गुडघेदुखी आणि त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी हे सर्व प्रोडक्ट्स सर्व मेडिकल स्टोर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. सोबतच सहप्रायोजक आहेत सुंदर डायजेस्टिव्ह बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो आणि वाघमारे मसाले. रोजच्या जेवणाला देई स्वाद जरा हटके. उद्या भेटूया आणखी कुठल्या नव्या मंडळात आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पांचे. सोबतच आपण हे सर्व आमच्या कार्यक्रमाशी निगडीत सर्व फोटो आणि व्हिडिओ आमच्या UCN बाप्पा मोरया या फेसबुक पेजवर पाहू शकता. तर मी निशांत आता तुमचा निरोप घेतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय. निशा हर्बल, डॉक्टर कैरी हेयर ऑयल, सुंदर बालों से हो जाए प्यार. निशा हर्बल सागर गोटी ऑयल, मालिश करो दर्द भगाओ.
आत आहे केशर आणि हळदीचा लेप आणि वापरायलाही अगदी सोपं. सॅफ्रो जेलमुळे माझी पण त्वचा झाली आजीसारखी स्मूथ अँड शायनी. सुंदर बिस्किट की नई पेशकश. हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट्स 100% उच्च प्रति के गेहूं के आटे से बना परिपूर्ण बिस्किट. हेल्दी चॉइस डाइजेस्टिव बिस्किट. सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो. वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट. वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तिखट.